एनसीपी दोन्ही शिवसेना यांच्यामधल्या 70% श्रीमंत ओबीसीना ज्या जागा देण्यात आलेल्या आहेत त्याच्यापैकी कोणाला काढायचं हा एक राजकारणाचा खेळ राहणार असं मी त्या ठिकाणी मानतोय। त्यामुळे आम्ही असं मानतोय की मराठा समाजाचं मतदान हे वन साइडेड होण्याची पूर्ण असणारी शक्यता आहे आणि दुसऱ्या बाजूस ओबीसी आपल्या स्वतःचं आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी ओबीसी हा वन साइडेड जाईल अशी असणारी एक परिस्थिती आहे। आमचा दावा आहे की ओबीसी हा असणारा मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडीकडे शिफ्ट झालाय अशी परिस्थिती आहे। दुसरा आरक्षणाचं जे आहे ते एससीचं आरक्षण आहे, एसटीचं आरक्षण आहे। या संदर्भात वर्गीकरण आणि क्रीमी लेयर याला सर्वच नॅशनल पॉलिटिकल पार्टीजनी पाठिंबा दिलेला आहे। त्याच्यामुळे 70% 80% हा समूह वर्गीकरणाच्या आणि क्रीमी लेयरच्या विरोधात आहे। आज त्यांचा लढा हा वंचित बहुजन आघाडी लढते आणि म्हणून हा आमच्याबरोबर वर्ग येईल अशी आमची असणारी अपेक्षा आहे। दुसरा महत्त्वाचा या ठिकाणी जे आहे की मराठा समाजाचा असणारा आरक्षणाची मागणी जी सुरुवात झाली मुळात त्याचं कारण की शेती आणि शेतीमध्ये जे पिकतंय त्याला योग्य भाव मिळाला नाही किंवा त्याला मोबदला मिळाला नाही अशी असणारी परिस्थिती आहे। ॲग्रिकल्चर प्राइस कमिशन संविधानिक समिती आहे। या संविधानिक समिती दरवर्षी ॲग्रिकल्चरच्या प्रॉडक्टचे प्राइस काय असावे याचे भाव त्या ठिकाणी जाहीर करत असते, परंतु त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी कुठल्याही राजकीय पक्षाने प्रयत्न केला नाही आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी जो ॲग्रिकल्चर प्राइस कमिशन म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस ज्याला आपण म्हणतो या भावाची अंमलबजावणी करण्यासाठी कायदा करेल। त्याच भावामध्ये विकत घेतलं पाहिजे हे बंधन राहणार व्यापाऱ्यांना आणि जो व्यापारी या कायद्याचा उल्लंघन करेल व्यापारी आणि त्याच्याच बरोबर बाजारपेगार म्हणून समजण्यात येईल आणि फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल। मिनिमम सजा आम्ही तिथे असं सजेस्ट करणार आहोत ती 5 वर्षाची मिनिमम सजा त्या ठिकाणी असली पाहिजे। त्याच्याच बरोबर महाराष्ट्र शासनामध्ये सोयाबीनचं पीक फार मोठ्या प्रमाणात घेतलं जातं इतर राज्यांबरोबर। हे महाराष्ट्रात कन्झ्युम केल्या जात नाही पण हे सगळं एक्सपोर्ट होतं अशी असणारी परिस्थिती आहे। व्यापारी त्याच्यावरती प्रचंड नफा कमवतो पण शेतकऱ्याला काहीच मिळत नाही अशी परिस्थिती आहे। आम्ही असं म्हणतो आमचे 15 जरी निवडून आले तरी ज्याचं कोणाचं सरकारमध्ये आमची गरज लागेल त्याला एग्रीमेंट करायला लावणार की सोयाबीनची भाव जो आहे हा 6,000 रुपये प्रति क्विंटल त्या ठिकाणी असला पाहिजे।
कापूस आणि सोयाबीन हे दोन्हीही सेंट्रल गव्हर्नमेंटला, ज्याला फॉरेन एक्सचेंज मध्ये म्हणता येईल, एकंदरीत 1,80,000 कोटी एवढं इन्कम जनरेट करून त्या ठिकाणी देतं. त्याचा मोबदला शेतकऱ्याला काही मिळत नाही. मायनिंगच्या संदर्भातली जी एक भूमिका आहे की स्टेट बरोबर रॉयल्टी मिळते, तशाच रीतीने ॲग्रो प्रॉडक्टच्या माध्यमातून फॉरेन एक्सचेंज जे सेंट्रल गव्हर्नमेंटला मिळतं त्याच्यामधलं सुद्धा कमिशन हे मिळालं पाहिजे. आणि ते सुरुवात करून कापसाच्या शेतकऱ्याला आणि सोयाबीनच्या शेतकऱ्याला शासन 500 रुपये प्रति क्विंटल हे बोनस म्हणून त्या ठिकाणी देणार आहे. ॲग्रो प्रॉडक्ट हा एक फॉरेन एक्सचेंज अर्नर फार मोठ्या प्रमाणात आहे की त्याच्याकडे दुर्लक्षित केला जातोय. तो फॅक्टर आम्ही असताना सगळ्यात पुढे आणतोय अशी परिस्थिती आहे. दुसरं जे आहे त्याच्यामध्ये की या दोन्ही लेबर इंटेन्सिव्ह असल्यामुळे शेतकऱ्याला ते काही परवडत नाही. म्हणजे कापूस वेचणं परवडत नाही आणि सोयाबीनच्या सीड्स वेचणं हेही त्याला असणारं परवडत नाही. आणि म्हणून MREGS ही जी स्कीम आहे किंवा महाराष्ट्रातली एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम आहे की ज्याच्यामध्ये आपण सगळेजण कॉन्ट्रीब्यूट करतो, त्या माध्यमातून शेतकरी आणि कामगार त्यांचा जो करारनामा होईल तो होईल, परंतु त्याच्यावरती जो मजूर कापूस वेचायला जाईल आणि सोयाबीनच्या शेंगा सुंगायला जाईल, या दोघांना प्रति किलो कापसाला 5 रुपये प्रति किलो हे कामगाराला दिल्या जाईल आणि 3 रुपये प्रति किलो जे वेचन करणारा मजूर आहे त्याला त्या ठिकाणी देण्यात येईल. योजना राबवत असताना BDO मार्फत ती राबवली जाईल अशी असणारी परिस्थिती आहे. दुसरं महत्त्वाचं या ठिकाणी की धर्माच्या नावाने दंगली केल्या जातात आणि या दंगलीमध्ये मोहम्मद पैगंबरांचं नाव घेतलं जातं, काही वेळेस शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जातं, काही वेळेस बाबासाहेबांचं घेतलं जातं, काही वेळेस संतांचं घेतलं जातं आणि काही वेळेस दैवतांचं घेतलं जातं अशी परिस्थिती आहे. कपिल पाटील यांच्या मार्फत आम्ही असणारं विधान परिषदेमध्ये मोहम्मद पैगंबरांचं बिल हे आम्ही इंट्रोड्यूस केलं होतं. ते आजही जिवंत आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. फॅक्चर्ड मॅन्डेट येणार ह्याची एकंदरीत आम्हाला असणारं दिसतंय. आमचा अजेंडा राहणार आहे सरकारमध्ये जाण्याचा की ज्याला कोणाला आमचा पाठिंबा पाहिजे त्याला देशातल्या देवते असतील, मोहम्मद पैगंबर असेल, बुद्ध असेल, महावीर असेल, इतर कोणी असेल, यांची विटंबना करण्याचा अधिकार नाही. आणि जो कोणी विटंबना करेल तो क्रिमिनल ऑफेन्स म्हणून त्या ठिकाणी ठरवला पाहिजे आणि क्रिमिनल ऑफेन्स करून त्याच्यावरती शिक्षा ही झाली पाहिजे, तरच या ठिकाणी शांतता नांदू शकते अशी असणारी परिस्थिती आहे. एका बाजूला प्रचंड पाऊस पडतो आणि दुसऱ्या बाजूला दुष्काळग्रस्त परिस्थिती अशी असणारी परिस्थिती आहे. मी आता उदाहरण द्यायचं झालं तर जळगाव धुळे भागामध्ये उकाई हे धरण आहे
की ज्याची कॅपॅसिटी ही 90 TMC आहे. हे धरण आपण असं पाहिलं तर सुरत आणि सुरतपासून समुद्र असं जर पाहिलं तर 15 किलोमीटरचं असणारं अंतर आहे. या पाण्याचा उपयोग फक्त पॉवर जनरेशनसाठी होतो अशी असणारी परिस्थिती नाही. पण उकाईच्या खालचा भाग आपण असणारा पूर्ण बघितला, जळगावपासून ते असणारा वैजापूर, बॅकवॉटर वैजापूरपर्यंत घेऊन आलं किंवा मनमाडपर्यंत घेऊन आलं तर ते गोदावरीपर्यंत असणारं नेऊन पोचवता येतं. आणि ही जे 90 TMC पाणी दरवर्षी समुद्रामध्ये जातं, त्याचं एकही TMC पाणी वापरामध्ये नाही, फक्त इलेक्ट्रिसिटी शिवाय. हे बॅकवॉटरच्या माध्यमातून असणारं केलं तर मराठवाडा हा जो आपल्याला दुष्काळी भाग त्या ठिकाणी असणारा दिसतोय, त्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा सोडवता येईल. त्याच्यामुळे अनेक असणाऱ्या योजना त्याच्यामध्ये आम्ही असणारा आखल्यात अशी असणारी परिस्थिती आहे. दुसरं, एम्प्लॉयमेंट वाढू शकत नाही असं या ठिकाणी सांगितलं जातं. महाराष्ट्राची एम्प्लॉयमेंटची आज गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट हे कॉन्ट्रॅक्ट हे मी त्या ठिकाणी धरतोय, हे 14 लाखाच्या आसपास आहे. ही 14 लाखाची एम्प्लॉयमेंट आपण असं धरली तर 1980 साली होती. त्यावेळेस महाराष्ट्राची पॉप्युलेशन ही 6 ते 7.5 कोटी होती अशी असणारी परिस्थिती आहे. आज 2024 आहोत. महाराष्ट्राची पॉप्युलेशन ही एकंदरीत 13 कोटीवरती गेलेली आहे अशी परिस्थिती आहे. तेव्हा येणाऱ्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये वेलफेअर कन्सेप्ट ही मांडायची असेल तर एकंदरीत 2 लाख एम्प्लॉयमेंट डायरेक्ट गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट हे असणारं करता येतील. आमच्या असणाऱ्या मागच्या सरकारला सुद्धा मी ही योजना दिली होती, वर्केबल आहे म्हणत होते, परंतु करायला तयार नाहीत. याचं कारण की इथला एक वर्ग हा आर्थिक दृष्टिकोनातून सबळ झाला तर उंबरठे झिजवणारा समूह आपल्याकडे राहणार नाही. आणि उंबरठे झिजवणारा समूह आपल्याकडे राहणार नाही तर आपल्या घराणेशाहीच्या सत्तेला चॅलेंज येईल. म्हणून एम्प्लॉयमेंट त्या ठिकाणी झाली नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आज आपण बघितलं असेल की दिल्ली एन्व्हायरमेंटचा इश्यू फार मोठ्या प्रमाणात आलेला आहे. मी त्या नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीचा चेअरमन असल्यामुळे अधिक माहिती आहे. महाराष्ट्रामध्ये 365 दिवसापैकी 323 दिवस ज्याला पेनिट्रेटिव्ह सनशाईन आपण म्हणतो, सोलर सेल्स रिचार्ज करण्यासाठी किंवा चार्ज करण्यासाठी जे सनरे पेनिट्रेशन पाहिजे हे 323 दिवसाचं आहे. ती एनर्जी आपण असताना हार्नेस केली आणि त्याच्यासाठी जागतिक बँक ही पूर्णपणे मदत करायला महाराष्ट्र शासनाला तयार आहे. पण दुर्दैवाने पॅनलिंगच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये त्याचे पॅनल्स कोणी करायचे याच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये ती अडकलेली आहे. आम्ही आश्वासन या ठिकाणी देतो की नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीचं हे हब वाढलं तर नुसतं एन्व्हायरमेंट क्लिअरन्सचा भाग येत नाही त्याच्यामध्ये, तर एक एम्प्लॉयमेंट जनरेशनसुद्धा भाग आहे. 1.5 ते 2.25 लाख यंगर जनरेशन हे सोलर पॅनल इरेक्ट करायला आणि सोलर पॅनल मेंटेन करायला
या ठिकाणी लागतील आणि ती एक एम्प्लॉयमेंट जनरेशनचा एव्हेन्यू आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतो. दुसरं जे आहे, महाराष्ट्रामध्ये एंटरप्रिन्युअर निर्माण करणं हे आता बंद झालंय अशी असणारी परिस्थिती आहे. आमचा थ्रस्ट हा ग्रामीण भागावरती राहणार आणि तो ॲग्रो प्रोडक्टवरती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी राहणार. महाराष्ट्रातल्या ज्या 3 युनिव्हर्सिटीज आहेत, राहुरी, पंजाबराव देशमुख, कोकण विद्यापीठ, या तिन्ही विद्यापीठाने ॲग्रो प्रोसेसिंग युनिट्स डेव्हलप केलेले आहेत. एवढंच आहे की शासन त्याला असणारा प्रोत्साहित करत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. जी स्कीम तेलंगणामध्ये राबवण्यात आली होती की लोकल एंटरप्रिन्युअर वाढवण्यासाठी त्यांनी एकेका कुटुंबाला किंवा एकेका व्यक्तीला 10 लाखाचं असताना अनुदान दिलं आणि मग 2 जण एकत्र या, 3 जण एकत्र या, तुमचं स्वतःचं युनिट तुम्ही उभं करा आणि ग्रामीण भागामधला इंडस्ट्रियलायझेशन आणि औद्योगिकरण सुरुवात करा. हा जो एक कार्यक्रम राबवण्यात आला, नवीन आहे मी असं म्हणणार नाही. तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री यांनी तो राबवलेला आहे. तोच कार्यक्रम आम्ही असणारा महाराष्ट्रामध्ये राबवणार आहोत आणि यातून जे अनएम्प्लॉयमेंटला या ठिकाणी तोंड देता येत नाही असं जे म्हणतात आहेत, त्यांना नवीन एव्हेन्यू आम्ही असणारा त्या ठिकाणी दाखवणार आहोत. तो नवीन एव्हेन्यू म्हणजे की आपल्याकडे असणारा लेबर सरप्लस आहे, स्किल्ड लेबर सुद्धा सरप्लस आहे अशी असणारी परिस्थिती आहे. जगभरामध्ये मी असं म्हणेन, भारतातल्या एक्सेप्टेबिलिटी ही जर कोणाला असेल तर 3 राज्याच्या लोकांना एक्सेप्टेबिलिटी अधिक आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. एक महाराष्ट्रातलं, दुसरं तामिळनाडूमधलं आणि तिसरं असणारं केरळामधलं. या 3 राज्यामध्ये बाहेरच्या देशांमध्ये एक्सेप्टेबिलिटी फार मोठी आहे. त्याचं कारण असं आहे की ते तिथल्या दैनंदिन प्रश्नामध्ये किंवा तिथल्या व्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करत नाही, तर त्याच्याशी ते तिथे मिळून जुळून घेण्याचा प्रयत्न चालला अशी परिस्थिती आहे. जो नवीन एव्हेन्यू आम्ही असणारा मला सांगायला हरकत नाही की मागच्या सरकारला सुद्धा मी एक्सप्लोर करायला त्या ठिकाणी सांगितला होता. एक व्हिजिट एका मंत्र्याने जर्मनीला जाऊन सुद्धा त्या ठिकाणी असणारा दिली. पॉझिटिव्ह साईन्स त्या ठिकाणी दिसल्या, पण त्याचं सेंट्रल गव्हर्नमेंटशी घेऊन त्याला नवीन स्वरूप देण्याचा जो भाग आहे, तो भाग माझ्या दृष्टीने असणारा मोठा आहे. स्वरूप असं आहे की मी अनेक वेळा युरोपमध्ये सुद्धा जाऊन आलो, स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीजमध्ये सुद्धा जाऊन आलो. तिथली डेमोग्राफी ही प्रचंड मोठ्या प्रमाणात बदलते. म्हणजे त्यांच्याकडे यंगर जनरेशन कमी आहे अशी असणारी परिस्थिती आहे आणि ओल्डर जनरेशन मोठी आहे अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे त्यांना सर्व्हिस सेक्टर ज्याला म्हणता येईल हे चालवण्यासाठी माणसं नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे. आमच्या त्या डिस्कशनमध्ये त्यांची असणारी भीती त्यांनी जी व्यक्त केली की आम्हाला आमची जनता
की आमच्या देशामध्ये एलियन म्हणून राहता कामा नये आणि इमिग्रंट्स त्यांचे मालक म्हणून होता कामा नये, ही त्यांची जेन्युइन भीती आहे. ही जेन्युइन भीती मी असताना मानतोय की स्टेट गव्हर्नमेंट, आता त्याच्यातला माहीत असल्यामुळे मी असताना म्हणेन की ती जेन्युइन भीती ही आपल्याला घालवता येईल, त्यांच्याबरोबरचा असणारा एग्रीमेंट त्या ठिकाणी करता येईल आणि हा लागणारा जो स्किल्ड क्लास आहे तो स्किल क्लास आपण त्यांना असणारा प्रोव्हाइड करू शकतो. आणि आज जो गव्हर्नमेंटवरचा अनएम्प्लॉयमेंटचा असणारा भार जो मोठ्या प्रमाणात पडलाय त्याला आपण असणारा ॲड्रेस करू शकतो अशी असणारी परिस्थिती आहे. मी असं म्हणेन की आत्ताच्या मॉडर्न वर्ल्डमध्ये हे ग्लोबल वर्ल्ड न राहता हे आता ग्लोबल गाव झालंय अशी असणारी परिस्थिती आहे. या ग्लोबल गावामध्ये आदान प्रदान होण्याची एव्हरी पॉसिबिलिटी आहे. पण ती आदान प्रदान करत असताना आम्ही तुम्हाला कॅप्चर करू, आम्ही तुमच्यावरती राज्य करू, आम्ही तुम्हाला काबीज करू, या भीतीला ॲड्रेस करून असणारं झालं तर मी असणारा मानेन की महाराष्ट्रामधला अनेक तरुण एवढंच या ठिकाणी म्हणणार आहे. नव्या व्यवस्थेमध्ये नव्या लिडरशिपची गरज आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. साखर कारखान्यातली लिडरशिप, ऊसातली लिडरशिप ही आता शेतातलं बुजगावणं झालेलं आहे. ही जनतेने असणारं ओळखावं आणि या निवडणुकीमध्ये यंगर जनरेशनला पुढे आणावं हीच आम्ही ह्या इलेक्शनमधून अपेक्षा आणि त्याच पद्धतीने आम्ही असणारे उमेदवारसुद्धा उभे केलेले आहेत. आम्ही गृहीत असं धरतो की जनता वंचितचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम स्वीकारेल आणि मोठ्या प्रमाणात वंचितच्या बाजूने असणारं मतदान करेल अशी अपेक्षा आम्ही त्या ठिकाणी बाळगतो. एक फक्त अजून एंड करतो. 8 तारखेपर्यंत मी प्रचाराच्या सभेमध्ये कुठेही नसणार आहे. माझी पहिली प्रचाराची सभा ही 9 तारखेला सोलापूरपासून सुरुवात करतोय. माझ्या तब्येतीबद्दल अनेक जणांनी कॉमेंट केले, चांगले केले, वाईट केले. त्या सगळ्यांचा मी असा धन्यवाद देतो, आभारही मानतो त्यांचे. हॉस्पिटलचे आणि डॉक्टरांचे रिस्ट्रिक्शन लक्षात घेता माझ्या हा प्रचाराचा दौरा त्या ठिकाणी राहील अशी अपेक्षा आहे. माझा कार्यक्रम जसं मी म्हटलं की 9 तारखेपासून सुरुवात होतोय. 10 तारखेपासूनचा जो अधिकृत कार्यक्रम जो आहे तो आपल्याला लवकरच त्या ठिकाणी रिलीज केला जाईल अशी परिस्थिती आहे. आपण आता विचारा. सर, आता तुम्ही रोजगाराचा विषय काढला की नुकतंच आता पंतप्रधानांची आर्थिक सल्लागार परिषद त्यांनी असं सांगितलं की महाराष्ट्र जो पूर्वी जीडीपी मध्ये टॉप 5 मध्ये असायचा तो आता 6व्या क्रमांकावर आलेला आहे. कारण इथली जी आर्थिक शिस्त जी आहे ती कॅगने पण ऑलरेडी सांगितली होती, आता परत पंतप्रधानांच्या सल्लागार परिषदेनं पण सांगितलेलं आहे आणि ती आकडेवारी 10-11 पासूनची त्यांनी सांगितलेली आहे. गुजरात आता टॉप 5 मध्ये आहे आणि दक्षिणेत चोराचं राज्य आहे मी असं म्हणेन. मी असं म्हणेन फक्त असणारा महाराष्ट्राने आम्हाला असणारा सत्ता द्यावी. गुजरात एका राज्याने देशाला किती लुटलेला आहे याची आकडेवारी आम्ही असणारा आत्ताही मी देऊ शकतो. पण दुर्दैवाने मी जसं म्हणालो की ऊसाच्या पिकातलं नेतृत्व
आता धार राहिलेली नाही. त्याच्यामुळे असणारं काय कॅरेक्टर आहे हे मी आपल्यासमोर आणणंच आहे. 9 तारखेला मी अजूनही आणणार आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे नव्या पिढीला येऊ द्या. महाराष्ट्र याला कधीही केंद्र सरकारची गरज पडली नाही. उलट यशवंतराव चव्हाण असताना एक म्हण होती की देशाच्या वाचायला महाराष्ट्र गेला. ही महाराष्ट्राची जी ताकद आहे ती पुन्हा इस्टॅब्लिश करता येते अशी परिस्थिती आहे. एका जातीच्या आधारावर निवडणूक लढता आणि जिंकता येत नाही असं जरांगे पाटलांना अर्ध माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी जाणीव झाली आणि त्यांनी निर्णय घेतला की निवडणुकीत कोणी उमेदवार सुरुवातीपासून सर्वांना म्हणजे आपल्या याद्या जरी बघितलं तरी उमेदवारची जात देखील हे तो आपल्याला आधीच कळलेलं. जरांगे पाटलांच्या या भूमिकेविषयी आपलं काय भाष्य आहे? माझी जरांगे पाटील यांना असणारी विनंती आहे की त्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाविकासचा उमेदवार, आघाडीचा उमेदवार या दोघांचे नाते काही आहेत याचं त्यांनी असणारं प्रत्येक मतदारसंघातलं स्पष्ट करावं. ते नात्यातले आहेत की नाहीत, त्यांचं किती जवळचं नातं आहे, मामा भाच्याचं नातं आहे की नाही, काका पुतण्याचं नातं आहे की नाही. त्याच्यामुळे तुम्ही काकाला मतदान दिलं काय आणि पुतण्याला मतदान दिलं काय, सत्ता कुटुंबातच आहे. तेव्हा महाराष्ट्रातल्या जनतेने मध्यंतरी कुटुंबशाही असा एक चार्ट पब्लिश केला होता. महाराष्ट्राच्या जनतेने पहिल्यांदा महाराष्ट्र पुन्हा विकसित करायचा असेल तर एक खुणगाठ बांधली पाहिजे. याच्यापैकी किती लायक आहे आणि किती नालायक आहे याची चर्चा न करता मी ह्याला मतदान देणार नाही ही भूमिका त्यांनी घेतली. काल जे कोल्हापुरात जे काही घडलं छत्रपती घराण्यांना प्रत्येकांना आदरच आहे त्या घराण्याचा, पण त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी करून स्वतःच्या घराण्याची आप घालून घेतली असं वाटतं? नाही, मला डिटेल माहिती नसल्यामुळे मी बोलू शकणार नाही. म्हणजे त्यांनी विड्रॉ केला हे बरोबर आहे, पण विड्रॉ करण्याच्या पाठीमागची काय कारणं आहेत ती मला कळू शकली नसल्यामुळे मी काही बोलणार नाही. आहे ना, मी असं म्हणालो की ही निवडणूक दुर्दैव असं मी म्हणेन की ओबीसी मराठा समाजाला मतदान करणार नाही आणि मराठा जो आहे तो मराठाला सोडून मतदान करणार नाही. त्याच्यामुळे असणारं ही अत्यंत फिअर्स कॉन्टेस्ट केलं जाईल आणि मला भीती आहे की बीड नगरसारख्या शहरामध्ये बंदुका निघाल्या तर आपण आश्चर्य मानू नये. सभा किती ठिकाणी घेणार आहे? माझा सहसा कार्यक्रम रिस्ट्रिक्शनच्या याच्यामुळे प्रमाणे ज्याला म्हणता येईल 4च्या वरती माझ्या सभा नसणार पर डे. पण ते 4 कुठं असणार महत्वाचं? पुण्यात असणार आहे का? मी आत्ता काय मला सांगता येणार कारण ते कार्यक्रम ठरला जातोय त्या ह्याच्यामध्ये, पण एखादी सभा पुण्यामध्ये असेल एवढं निश्चित सांगतो. फॅक्चर्ड मॅन्डेटची शक्यता वर्तवली आहे. वंचित बहुजन आघाडीचा अशा परिस्थितीमध्ये काय नेमका रोल? ते आम्ही जसं म्हणालो की डेव्हलपमेंट ओरिएंटेड अजेंडा ज्याला आमचा मान्य असेल तो आमचा मित्र राहणार आहे. सरकार तुमच्याशिवाय स्थापन होणार नाही असं म्हणायचं तुम्हाला? मी तसं नाही म्हटलेलं आहे. मी म्हटले की मी असं म्हणालो की ज्याला कोणाला आमचा पाठिंबा पाहिजे त्याला असणारा आमचा अजेंडा हा मान्य करावा लागेल. किती अंदाजे तुम्हाला किती अपेक्षा आहेत, किती जागा निवडून? बघा आता जसं परिस्थिती बदलली नाही असं धरून चालू
मराठवाडा, बुलढाणा आणि हा जो भाग जळगाव हा जिल्ह्यातला जो भाग आहे की जिथे आज आत्ताच्या क्षणापर्यंत तरी ओबीसीमध्ये आणि मराठा समाजामध्ये विस्तोही जात नाही अशी असणारी परिस्थिती आहे. तिथलं प्रिडिक्ट करणं अनसर्टन आहे. टक्केवारी कोणाकडे जास्ती राहील हा त्याच्यातला भाग आहे. मतदान कोण जास्ती करून घेईल हा त्याच्यातला भाग राहणार आहे. दुसरा मी जसं म्हणालो की मुस्लिम समाजाचा, मी आज काही मौलवींवरती बोलणार नाही, पण नांदेडच्या सभेमध्ये मौलवींवरती मी निश्चितपणे बोलणार आहे आणि तिथे असताना आम्ही मुस्लिम मतदार जो आहे त्याला एक दिशा देण्याचा आमचा प्रयत्न त्या ठिकाणी राहील. जरांगे पाटलांनी ज्या पद्धतीनं काल सांगितलं की हा कदाचित गनिमी कावा आपण असू शकतो किंवा त्यांच्या मागचा जो अदृश्य हात आहे त्यांचाही गनिमी कावा असू शकेल कशाबद्दल? निवडणूक न लढण्याचा. आमच्या दृष्टीने दुर्दैव मी असं म्हणेन की जरांगे पाटील यांनी रयतेतला जो मराठा होता, सत्तातला निजामी मराठा होता आणि आहे, त्या रयतेच्या मराठ्याचं बळी दिला. हा इतिहासातला स्टॅम्प निवडणूक न लढता जरांगे पाटीलवरती बसला अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे उद्या त्यांनी किती उड्या मारल्या आणि काही केल्या तरी त्यांच्या पाठीमागे घरंदाज मराठा उभा राहिला नव्हता, तर सामान्य मराठा उभा राहिला होता. आज त्या सामान्य मराठ्याचा बळी घरंदाज मराठ्यांच्या पुढे जरांगेने दिला अशी असणारी परिस्थिती आहे. परिवर्तन महाशक्तीचा काय इम्पॅक्ट असेल या विधानसभा निवडणुकीत? जे राजू शेट्टी असतील, बच्चू कडू आणि संभाजीराजे तिघांनी मिळून एक परिवर्तन महाशक्ती आघाडी केली आहे. काय इम्पॅक्ट असेल या येणाऱ्या निवडणुकीत? काही मतदारसंघामध्ये त्याच्या पलीकडे. थँक्यू. थँक्यू. प्रकाश बरं 2 मिनटं मग मला डेस्क घेऊ द्या जरा. सर हे नाव काय? ज्योतिबा शाहू बाबासाहेब. बाबासाहेब असेल. जोशाबा. वंचित बहुजन आघाडीचा ओके, चला. पत्रकारांना एक डिस्ट्रीब्यूट द्या. पाठीमागून दे ना. बरं, हिंदीमध्ये द्यायचं आहे का? अच्छा, मी ठीक आहे. वंचित बहुजन आघाड़ी, इनका मैनिफेस्टो जो है वो आज हम लोग इलेक्शन के दिन ही पब्लिश कर रहे हैं.
उसकी वजह यह है कि लोगों को जानकारी हो कि 5 साल में वंचित बहुजन आघाड़ी का कार्यक्रम क्या है और वो क्या करना चाहते हैं। पहली बात, ये इलेक्शन जो है 2 हिस्सों का इलेक्शन है, ऐसा मैं मान के चलता हूं। एक जो आरक्षित वर्ग है, उस आरक्षित वर्ग के लिए आरक्षण बचाना, ओबीसी को अपना आरक्षण बचाना, मराठा के अतिक्रमण से बचाना, और दूसरी तरफ एससी एसटी को अपना आरक्षण जो है वो सुप्रीम कोर्ट से वर्गीकरण और क्रीमी लेयर से बचाना। ये दो अहम मुद्दे हैं, ऐसा मैं मान के चलता हूं। ये 2 अहम मुद्दे की वजह से एससी एसटी ओबीसी इनका एक गठबंधन हुआ है, ऐसी एक परिस्थिति है। दूसरी तरफ जो दिखाई देता है, मराठा ओबीसी के माध्यम से आरक्षण मांग कर रहा है। इस वजह से 2 खेमे में समाज बच चुका है। एक ओबीसी अपने खेमे में है और मराठा जो है वो अपने खेमे में है। वो दोनों एक दूसरे को वोट देने के परिस्थिति में नहीं है और हम एक दूसरे को वोट नहीं देंगे, ऐसी एक परिस्थिति है। मैंने जैसा कहा कि एक आरक्षित वर्ग ये है, दूसरा वर्ग मैं कहूंगा कि जनरल वर्ग है, जिससे आरक्षण से कोई मतलब नहीं, ऐसा मैं मान के चलता हूं। ये वर्ग जो है वो अपनी परिस्थिति पर निर्भय है, ऐसी एक परिस्थिति है। जो बीच की परिस्थिति अपने को दिखाई दी, बाबा सिद्दीकी की हत्या के बाद की जो चर्चा इस देश में शुरुआत हुई, वो लॉ एंड ऑर्डर की बात हुई। और हम लोग यही कह रहे हैं कि आपको लॉ एंड ऑर्डर संभालना है, शांति बचाना है, या दोबारा महाराष्ट्र को अशांत बनाना है। इसको देखते हुए जनरल क्लास ने वोट करना चाहिए, ऐसी हम लोग की मांग है, ऐसी एक परिस्थिति है। तीसरा इशू जो हम लोग यहाँ पे लेके चल रहे हैं वो ये है कि मिनिमम सपोर्ट प्राइस जो है एग्रीकल्चर प्राइस कमीशन डिक्लेयर करता है हर साल, लेकिन उसका अमल नहीं होता है। उसकी वजह से 70 साल में कानून बना नहीं, ना किसी राज्य ने बनाया, ना केंद्र ने बनाया। महाराष्ट्र की वंचित बहुजन आघाड़ी आश्वासित करती है कि अगर हम लोग कल सत्ता में जाते हैं तो पहली डिमांड होगी ये मिनिमम सपोर्ट प्राइस बनना चाहिए और हर ट्रेडर को इस मिनिमम सपोर्ट प्राइस के अंदर ही खरीदना है। उसके नीचे वो अगर खरीदता है तो बाजार समिति उस जिले की है, तहसील की है, और व्यापारी जो है वो दोनों पर फौजदारी गुन्हे होने चाहिए और वैसा एक कानून बनना चाहिए। ऐसी मांग हम लोग यहाँ पर कर रहे हैं। तीसरा जो है यहाँ पर सोयाबीन और कपास, और तीसरी तरफ जो है वो गन्ना, ये 3 मेन क्रॉप है महाराष्ट्र के, जिस पर 70% जनता, ग्रामीण भाग की जनता जो निर्भरित है, ऐसी एक परिस्थिति है। सोयाबीन का कंजम्पशन महाराष्ट्र में नेग्लिजिबल है, ये एक्सपोर्ट किया जाता है और इसलिए उसका दाम जो है हर बार गिराया जाता है। हम लोग ये प्रपोज कर रहे हैं कि प्रति क्विंटल 6,000 का दाम वहाँ पर होना चाहिए और उसके नीचे अगर कोई खरीदता है तो हमने जैसे कहा कि उस पर फौजदारी कार्रवाई होनी चाहिए, ऐसी एक परिस्थिति है। कपास और सोयाबीन ये दोनों जो है देश को बड़ी पैमाने पर फॉरेन एक्सचेंज मिला के देते हैं, लेकिन उसका कहीं भी जिक्र नहीं होता है और उसका कोई नज़र भी नहीं दिया जाता है। इसलिए हम लोग प्रपोज ये करेंगे कि जिस तरह जिस राज्य में खनिज है
उस राज्य को उस खनिज की रॉयल्टी मिलती है, उसी तरह जिस राज्य से जो एग्रो प्रोडक्ट है जिस पर फॉरेन एक्सचेंज मिलता है तो उस पर भी कमीशन होनी चाहिए, स्टेट को कमीशन होनी चाहिए। और स्टेट में जो किसान है जो सोयाबीन लेता है और कपास लेता है उसको प्रति क्विंटल जो है वो 500 रुपया प्रति क्विंटल बोनस के रूप में जो पहली परिस्थिति थी उसको दोबारा उसको शुरुआत करना चाहिए। ऐसी एक परिस्थिति है। दूसरा जो है कि ये इंडस्ट्री फॉरेन एक्सचेंज देती है इसलिए लेबर ओरिएंटेड है और लेबर ओरिएंटेड होने की वजह से किसान और लेबर दोनों इसको उतना तवज्जो नहीं दे रहे कि जितना देना चाहिए और उसकी वजह यह है कि लागत जो है वो काफ़ी लगती है। ऐसी एक परिस्थिति है। इसलिए हम लोग ये प्रपोज कर रहे हैं कि ईजीएस के माध्यम से कपास और सोयाबीन ये दोनों का पिकिंग होता है। कपास के लिए हर लेबर को 5 रुपया प्रति क्विंटल और सोयाबीन के लिए 3 रुपया प्रति क्विंटल जो है वो ईजीएस के माध्यम से शासन ने देना चाहिए और उसके माध्यम से मैं समझता हूँ कि ये है। बाकी जो है मैं कहता हूँ कि यहाँ एम्प्लॉयमेंट की काफ़ी बड़ी चर्चा हो सकती है, लेकिन डॉक्टर की वजह से मैं अपना समय आगे नहीं बढ़ा सकता। तो सभी पत्रकार साथियों के धन्यवाद, आप यहाँ आए और आपने हमको सुना और